नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर आणि आज आपण अभ्यासणार आहोत संधी. संधी म्हणजे काय? शब्द एकत्र जोडल्यानंतर जो शब्द तयार होतो बघा, दोन शब्द एकत्र जोडल्यानंतर जो एक शब्द तयार होतो त्यालाच आपण संधी असे म्हणतो. त्यातील स्वर संधी आणि व्यंजन संधी यांचा आपण अभ्यास आधीच केलेला आहे. बघा, तरी सुद्धा आपण स्वर संधीचा अभ्यास करूया. आणि स्वर संधीमध्ये दोन प्रकार आहेत, एक सजातीय संधी आणि एक विजातीय संधी. या दोन्ही संधींचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, त्या अगोदर आपल्याला काय माहिती पाहिजे? तर स्वर माहिती पाहिजे, व्यंजने माहिती पाहिजे. स्वर कोणती आहेत? तर अ पासून अ पर्यंत जी वर्ण येतात त्याला आपण स्वर असे म्हणतो. तर क पासून ज्ञ पर्यंत जे वर्ण येतात त्यांना आपण काय म्हणतो? व्यंजन असे म्हणतो. तर पहिल्यांदा आपण स्वर संधीचा अभ्यास करणार आहोत. चला बघूया. स्वर संधी. एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वराने जोडले असतील तर त्यांना स्वर संधी म्हणतात. बघा, एकमेकांशेजारी येणारे वर्ण जेव्हा स्वर असतील तर त्यांना आपण स्वर संधी असे म्हणतो. उदाहरण बघा, कवी अधिक ईश्वर शब्द तयार काय होतो? तर कवीश्वर हा शब्द तयार होतो. तर कवी वी मधला वी कशापासून तयार होतो? तर व अधिक ई. तर व अधिक ई. ई काय असणार? ई ह्रस्व असणार. आणि ईश्वर, ईश्वर मधला ई हा दीर्घ असणार. आणि दोन्ही काय आहेत? स्वर आहेत. बघा, दोन्ही स्वर आहेत. आणि त्यापासून काय तयार होतो? तर ई हा तयार होतो, दीर्घ ई तयार होतो. बरोबर आहे? तर ई अधिक ई, त्यापासून ई हा स्वर तयार होतो. त्याला आपण काय म्हणणार? स्वर संधी असे म्हणतो. आता स्वर संधीचे दोन प्रकार आहेत, बघूया. कवी, कवी मधला ई आणि ईश्वर मधला ई तयार काय होतो? ई तयार होतो. बघा, आता बघणार आहोत आपण सजातीय संधी आणि विजातीय संधी. दोन प्रकार आहेत, बरोबर आहे? तर सजातीय संधी म्हणजे काय? दोन सजातीय स्वरांऐवजी एकच दीर्घ स्वर येतो. बघा, जर दोन सजातीय स्वर एकत्र आले तर तयार होणारा स्वर काय असतो? तयार होणारा स्वर काय असतो? दीर्घ स्वर असतो. आता पहिल्यांदा आपण सजातीय स्वर बघूया. अ आणि आ. अ आणि आ लिहायला सारखे आहेत, बोलायला पण सारखे आहेत, ते दोन्ही दिसायला सारखे आहेत. तर अ आणि आ याला काय म्हणणार? सजातीय संधी. नंतर कुठला आहे बघा, ई आणि ई. पहिली ई आणि दुसरी ई. पहिली ई आणि दुसरी ई हे देखील सजातीय स्वर आहेत. उ आणि दुसरा उ. उ आणि दुसरा उ हेही सजातीय आहेत. आणि ए आणि दुसरा आहे हे देखील सजातीय स्वर आहेत. तर आपण सजातीय स्वर म्हणणार. बघा, अ आणि आ. अ आणि आ एकत्र आले, अ आणि आ एकत्र आले तर तयार होणारा वर्ण हा असतो किंवा स्वर हा आ असतो. अ हा काय आणि आ बघा, तयार होणारा वर्ण काय? तर आ आहे. पहिला अ बघा, हा काय ह्रस्व आहे की दीर्घ आहे? तर ह्रस्व आहे. दुसरा आ बघा, हा काय? तर दीर्घ आहे. आणि तयार होणारा स्वर हा दीर्घ आहे. म्हणजे जेव्हा ह्रस्व आणि दीर्घ स्वर एकत्र येतात आणि सजातीय असतील तर तयार होणारा वर्ण हा दीर्घ असतो. बघा, उदाहरण बघा, विद्या अधिक अर्थी. विद्या अधिक अर्थी शब्द तयार होतो विद्यार्थी. तर विद्या मधला काय? विद्या मधला आ आणि अर्थी मधला अ. विद्या मधला आ आणि अर्थी मधला अ हे काय? तर सजातीय आहेत. पण आ कसा आहे? तर दीर्घ आहे. अ कसा आहे? तर ह्रस्व आहे. पण तयार होणारा जो स्वर असेल तो काय असेल? दीर्घ स्वर असेल. विद्यार्थी मधला जो आ आहे, त्यामधला जो आ आहे हा दीर्घ असतो. बरोबर आहे? समजलं तुम्हाला? बरं, आपण बघूया, उदाहरण बघूया. ई अधिक ई आपण बघितलेलं काय सर तयार होतो? ई तयार होतो, म्हणजे दीर्घ ई तयार होतो. आपण उदाहरण बघितलं होतं कवीश्वर. कवी अधिक ईश्वर बरोबर कवीश्वर. त्यातला वी हा काय असणार? ई असणार. वी मधला ई कसा असणार? तर ह्रस्व असणार. आणि ईश्वर मधला ई कसा असणार? हा दीर्घ असणार. बरोबर. आणि तयार होणारा जो स्वर असणार हा नेहमी दीर्घ स्वर असतो. मग कविश्वर यामध्ये वी हा दीर्घ आहे. बघा, चला पुढे बघूया. उ अधिक उ. बघा, उ अधिक उ. पहिला उ कसा आहे? ह्रस्व आहे. दुसरा उ कसा आहे? दीर्घ आहे. आणि तयार होणारा स्वर हा
दीर्घ असतो. एक उदाहरण बघूया. उदाहरण बघा चला. लघु अधिक उत्तरी. लघु अधिक उत्तरी. लघु घु मधला उ कुठला आहे? तर दीर्घ आहे बघा. आणि उत्तरी उत्तरी मधला उ कसा आहे? तर ह्रस्व आहे. आणि तयार होणारा जो शब्द आहे तो लघुत्तरी असतो. बघा लघुत्तरी. लघु मधला उ हा दीर्घ आहे आणि उत्तरी मधला उ हा कसा आहे? तर ह्रस्व आहे आणि तयार होणारा वर्ण हा नेहमी दीर्घ असतो. त्यालाच आपण सजातीय संधी असे म्हणतो. समजलं तुम्हाला? कसे आपण सजातीय संधी केल्या? बरोबर आहे? चला. आता विजातीय संधी म्हणजे काय बघूया. विजातीय संधी बघा. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास दोनो ऐवजी ए येतो. समजलं तुम्हाला? एक अ आला समजा आणि दुसरा ई आला. तर येणं त्याला तेव्हा तेव्हा येणारा जो वर्ण असतो पुढे तो काय असतो? ए हा वर्ण असतो किंवा ए हा स्वर असतो. बघा. गण अधिक इंच तयार होणारा शब्द काय असणार? गणेश. गणेश. न मधला अ आणि ई मधला ईश मधला गण मधला अ आणि ईश मधला ई. यामुळे काय तयार होतो ते बघूया आपण. गण मधला अ आणि ईश मधला ई मिळून तयार होणारा जो वर्ण आहे तो ए आहे. म्हणून गणेश हा शब्द तयार झालाय. गण अधिक ईश बरोबर गणेश. म्हणजे अ अधिक ई काय होतो? ए होतो. समजलं तुम्हाला? अ अधिक ई ए होत. हे विजातीय संधी आहेत. अ आणि ई हा हे विजातीय संधी आहेत. आपण सजातीय संधी पहिले बघितलेलं. तर विजातीय संधी आपण बघत आहोत. बघा. गण मधला अ, ईश मधला ई तयार होणारा वर्ण हा ए आहे किंवा स्वर हा ए आहे. अ किंवा आ यापुढे उ किंवा उ आल्यास आ येतो. अ आणि आ बघा यापुढे उ आणि उ म्हणजे दोन्ही काय आहेत? विजातीय संधी आहेत. आणि तयार होणारा शब्द हा काय किंवा तयार होणारा स्वर हा काय तर आ आहे. उदाहरण बघा. चंद्र आणि उदय शब्द तयार होतो चंद्रोदय. चंद्र मध्ये काय येतो? द्र मध्ये काय येतो? अ येतो आणि उदय मध्ये उ येतो. तयार होणारा शब्द काय? तर उ असा आहे. बघा अ अधिक उ. ओ हा शब्द तयार होतो. ओ हा शब्द बघा इथे थोडंसं चुकीचं पण लिहिलेलं आहे. ओ शब्द लिहा. पुढे हा काना द्या. अ किंवा आ यापुढे उ किंवा उ आल्यास ओ येतो. म्हणजे अ अधिक उ काय तो ओ येतो आणि चंद्र अधिक उदय यामुळे चंद्रोदय हा शब्द तयार होतो. बरोबर आहे मित्रांनो? चला पुढे बघूया आपण. द्र अ आलाय. उदय मधला उ शब्द तयार काय होतो किंवा वर्ण तयार काय होतो? तो ओ हा स्वर तयार होतो. तिसरं बघूया. अ किंवा आ याच्या पुढे जर रू आल्यास तर येतो. बघा. हं? महा अधिक ऋषी महर्षी हा शब्द तयार होतो. आ मध्ये काय? तर आय अधिक ऋ तयार होणारे वर्ण काय? तर. तर असा वर्ण तयार होतो. बरोबर आहे? आ अधिक ऋ बरोबर पर. बरोबर आहे? तर आपण महामध्ये महामध्ये काय? तर आय हा मध्ये काय? आय ऋ बरोबर? हा अधिक ऋ शब्द तयार होतो. पर शब्द तयार होतो. म्हणून शब्द काय बनणार? महर्षी हा शब्द तयार होतो. हर हर बरोबर. ह मध्ये ह चा उच्चार करा. हर असा होतो. बघा महर्षी असा होतो मग. तर हा शब्द तयार होतो. बरोबर आहे? चला. काही आपण उदाहरणे घेऊया. बघा एक खालील जोडा शब्दांचा संधी विग्रह करून ता पूर्ण करा. बघा संधी विग्रह आणि संधी. महा अधिक ईश महा अधिक ईश शब्द काय तयार होईल? महेश. बघा हा हा मध्ये काय आलेला आहे? हा मध्ये आ आलेला आहे. आ अधिक ई काय तयार होतो? ए तयार होतो. आ अधिक ई ए तयार होतो. म्हणजे ही संधी कुठली आहे? विजातीय संधी आहे. आता संधी शोधण्याचा प्रयत्न करा. डायरेक्ट तुम्ही शब्द वाचा, पण संधी शोधण्याचा प्रयत्न करा, की सजातीय संधी आहे की विजातीय संधी आणि कुठल्या वर्णापासून किंवा कुठल्या स्वरांपासून कुठला स्वर तयार झालेला आहे. कुठल्या दोन स्वरांपासून कुठला स्वर तयार झालाय ह्याचा अभ्यास करा. नुसतं वाचू नका, याचाही अभ्यास करायला शिका.
राम अधिक ईश्वर तयार होणारा शब्द आहे रामेश्वर. राम अधिक ईश्वर अ आणि ई तयार बघा. विजातीय संधी आहे अ अधिक ई तयार काय होतो ए होतो बघा. धारा अधिक उष्ण काय होणार धाराष्ण. संधी कुठली आहे आ अधिक उ बरोबर आ अधिक उ. सह अधिक अनुभूती सह अधिक अनुभूती अनुभूती काय येणार सहानुभूती सहानुभूती अ अधिक अ आलेला बघा. अ अधिक अ म्हणजे सजातीय संधी आलेली आहे. लाभ अधिक अर्थी लाभ अधिक अर्थी लाभार्थी लाभार्थी अ अधिक अ काय तयार झालाय हा तयार झालेला आहे बरोबर आहे. ही सजातीय संधी आहे. अशा प्रकारे सजातीय संधी तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. काही तुमच्यासाठी उदाहरणे आहेत बघा त्याची संधी विग्रह करा. पटापट चला. सुरेश सूर अधिक ईश सूर अधिक ईश अ अधिक ई काय तयार झाला ए तयार झाला. विजेते संधी निसर्ग उपचार निसर्गोपचार निसर्ग अधिक उपचार. ग ग मधला अ आणि अ अधिक उ काय तयार झालेला आहे निसर्ग अर तयार झाले बघा अर तयार झाले. तर निसर्ग अधिक उपचार. भाग्योदय भाग्य अधिक उदय भाग्य अधिक उदय बरोबर. महर्षी सॉरी राजश्री राजा अधिक ऋषी राजा अधिक ऋषी राजा मधला आ आणि ऋ आणि ऋ मिळून काय तयार झाले बघा अर तयार झाले बरोबर. अर तयार झाले म्हणून शब्द काय येणार राजश्री राजश्री बरोबर राजा अधिक ऋषी. या पद्धतीत तुम्हाला संधी विग्रह करा सांगतील किंवा विग्रह दिलेला असेल आपल्याला संधी तयार करावी लागेल. तुम्हाला येईल अभ्यास करा. एकदा समजलं नसेल तर दुसऱ्यांदा बघा तुम्हाला नक्की समजेल. आणि चॅनल जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओ जर बघायचे असतील तर बेल आयकनची घंटी दाबा. तात्पुरती मी रजा घेतो. नमस्कार.